हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर तुम्हाला मी मागच्या एका माझ्या शॉर्टमध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला तर माहीत आहे की श्रावण महिना चालू आहे आणि हा श्रावण महिन्यानंतर बरेच सण येत असतात। जे काही आता इथून पुढं गुढीपाडव्यापर्यंत जे काही महिने येतील त्याच प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी सण हा असतोच। बरेच सण असतात। आता श्रावण महिना झाला, श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सव येतो, गणेशोत्सवानंतर घट बसतात, घट नंतर दिवाळी येते। असे बरेचसे जे आपले हिंदू धर्मातील सण आहेत ना, हे सण आपल्याला साजरे करायचे असतात, सण येत असतात आणि या सणांमध्ये बरेचसे स्टॉल लागले जातात, अगरबत्त्यांचे वगैरे ज्या ज्या उपयोगी वस्तू आहेत ना त्याचे स्टॉल लागले जातात। तर मी त्या शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी एक तुमच्यासोबत असं मार्केट शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घरगुती उपयोगासाठी सुद्धा अगरबत्त्या घेऊन जाऊ शकता, किंवा जर तुम्हाला स्टॉल लावायचा असेल किंवा तुम्हाला दुकान लावायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या अगरबत्त्या उपयोगी येऊ शकतात। असं हे मार्केट आहे, ज्या मार्केटमध्ये तुम्हाला जे किरकोळ म्हणजे भाव दराने ह्या अगरबत्त्या मिळू शकतात। असं खूप मोठे मार्केट आहे, तिथे पूर्ण अगरबत्त्यांचे जे कारखानेच आहेत। तर हे मी मार्केट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी त्या मार्केटमध्ये गेले होते, तिथे बरेचसे स्टॉल लागले होते। माझी एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण मला तिथे भेटली आणि सांगायची गोष्ट अशी की त्या मैत्रिणीचा भाऊसुद्धा आला होता तिथे, त्यालासुद्धा ह्या अगरबत्त्या आणि जे काही देवाचं सामान आहे, साहित्य, फक्त अगरबत्त्याच नाही तर पूर्ण जे काही देवाचं साहित्य आहे, आता गणेशोत्सव पुढच्याच महिन्यात आहे, तर त्याच्यासाठी त्याला गणपतीचे हार वगैरे घालायचे, त्यानंतर वाती, फुलवाती, अगरबत्त्या, धूप, दीप, कापूर, भीमसेनी कापूर, अत्तर, डेकोरेशनचं सामान, त्यानंतर बरंच अशा गोष्टी लागणार होत्या त्या तो घेण्यासाठी, कारण त्याचासुद्धा स्टॉल होता त्याच्या गावाला। तर तो त्याच्या गावावरनं ह्या मार्केटमध्ये आला होता त्या वस्तू खरेदी करण्यासाठी, कारण त्याची बहीण म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ती तिथे पुण्याला राहते। तर हे पुण्यातलं मार्केट आहे। या पुण्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला फक्त देवाचं सामान नाही तर बाकीचे जे काही घरगुती वस्तू आहेत त्यासुद्धा मिळतात। त्याचीसुद्धा रील मी शॉर्ट मी तुमच्यासोबत शेअर केला होता, त्याचीसुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर ती तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की या मार्केटमध्ये ना जे काही स्वस्त असतं, जास्त महागही नसतं आणि बाकीच्या मार्केटपेक्षा खूप स्वस्त असतं। इथे मार्केट तुळशीबागेतही मिळते, पण तुळशीबागेपेक्षाही स्वस्त माल हा या ठिकाणी मिळतो, या मार्केटमध्ये मिळतो। मार्केट खूप मोठं आहे। त्या दिवशी रविवार असल्यामुळे काही दुकानं बंद होती आणि रविवार सोमवार शक्यतो दुकानं बऱ्यापैकी बंद असतात आणि आम्हाला दुपार झाली होती त्यामुळे बंद होती। संध्याकाळचे हे मार्केट पूर्ण चालू असतं आणि आता गणेशोत्सव तर आला आहे, गणपतीच्या उत्सवासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत। डेकोरेशनचं सुद्धा सामान मिळतं ह्या ठिकाणी, भरपूर व्हरायटी असतात। व्हरायटीजच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हे मार्केट खूपच उपयोगी आहे। जर डेकोरेशनच्या सामानात सोडा तर तुम्हाला फुलवाती, वाती ह्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी मिळतात। अत्तर, कापूर, धूप बीप यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप व्हरायटी मिळतील या मार्केटमध्ये। तुम्ही नक्की ह्या मार्केटला एकदा जाऊन भेट द्या। मी सुद्धा गेले होते या मार्केटमध्ये, खूप छान वाटलं आणि खूप व्हरायटी मला पाहायला मिळाल्या। तुम्हाला ह्या मार्केटमध्ये खूप व्हरायटीज पाहायला मिळतील, सगळ्यात बाबतीत खूप व्हरायटीज आहेत। फक्त देवाचं सामान नाही तर घरगुती वस्तूंमध्ये पण खूप व्हरायटी आहे। त्यानंतर लेडीजच्या कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे। तर तुम्ही नक्की एकदा मार्केटला भेट द्या। आता गणेशोत्सव आणि सगळे सण तर चालू झालेच आहेत, तर सणांमध्ये तुम्हाला ह्या मार्केटचा खूप उपयोग होईल। फक्त सणच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा येऊन इथं जे काही तुम्हाला सामान पाहिजे ते खरेदी करू शकता। तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा बरंचसं सामान म्हणजे तिच्या भावाने बरंचसं सामान खरेदी केलं आणि त्याला ते खूप होलसेल भावात मिळालं, खूप स्वस्तात मिळालं। त्याने जो काय त्यांच्या गावावरून येऊन जो काही इथं खरेदी केली तो त्याला खूप स्वस्त पडला, म्हणजे खूप उपयोगी पडला त्याला। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ह्या मार्केटला भेट द्या आणि तुम्ही कुठून हे मार्केटला भेट देता हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पाहू शकता इथे अगरबत्ती वगैरे, अगरबत्ती, अत्तर वगैरे ह्या सगळ्यामध्ये किती व्हरायटी आहे ती
खूप छान अशी व्हरायटी आहे यामध्ये, तुम्ही नक्की एकदा भेट द्या। आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण तुमच्या सपोर्टची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या परिवाराची मला खूप गरज आहे। आणि तुम्ही माझे हे व्हिडिओज कुठून पाहता हे मला नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओज कुठे पाहिले जातात ते। तर इथं आमची खरेदी करून झाल्यानंतर, म्हणजे त्याचं सामान घेऊन झाल्यानंतर मग तो त्याच्या घरी गेला, कारण पावसाचे दिवस होते, खूप वातावरण झालं होतं पावसाचं, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही। आणि त्यानंतर तो त्याच्या घरी गेला, त्याला घरी बसवून दिलं आणि मग ती आमच्याबरोबर आली। आम्ही खूप फिरलो वगैरे, काही मंदिराच्या इथे पण आम्ही गेलो होतो, तर त्याचीसुद्धा रील मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। कारण आता श्रावण महिना चालू झाला आहे, श्रावण महिन्यात शंकराचं, महादेवाचं एकदा तरी दर्शन घ्यावं म्हणून आम्ही गेलो होतो। तर तुम्ही पाहू शकता ह्या दुकानामध्ये किती व्हरायटीज आहेत, ते खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत। इथली खरेदी करून झाल्यानंतर मग आम्ही हॉटेलवर गेलो, कारण माझ्या मुलीला पावभाजी खायची होती, तिची खूप इच्छा होती, खूप दिवस तिचं चाललं होतं, तिला पप्पासोबत पावभाजी खायची होती। तर माझी फ्रेंडसुद्धा माझ्यासोबत आली होती। नंतर आम्ही तिथे पावभाजी घेतली, मी काही खाल्लं नाही कारण माझा उपवास होता। पावभाजी आणि मेंदूवडा ह्यांनी घेतला होता, मी फक्त चहा पिला। आणि तिथलं जे स्वयंपाकसुद्धा, म्हणजे तिथलं जे जेवण होतं, पावभाजी होती ती खूप छान होती, टेस्टी लागत होती असं ते सगळ्यांनी सांगत होत्या, त्यांचं चाललं होतं बोलणं। तर त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी जेवण केलं। जेवण केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी गेलो, म्हणजे आम्ही मॉलमध्ये गेलो। तर तुम्हाला सांगायचं राहिलं की हे मार्केट कुठलं आहे, तर तुम्ही पुण्यामध्ये गेल्यानंतर रविवार पेठेला नक्की भेट द्या। आणि रविवार पेठेमधील हे मार्केट आहे, जिथे तुम्हाला होलसेल भावात सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या मिळतील। आणि त्यानंतर आम्ही तिथलेच एका मॉलमध्ये गेलो, तिथे आम्ही जिजाची हेअरकट केली, कारण तिथे तिचा केस जी आहे ती खूप रफ झाली होती। तर तुम्हाला जिजाचा हेअरकट कसा वाटला, आता तिचा म्हणजे अवतार बघा आणि नंतर हेअरकट केल्यानंतरचा अवतार बघा, तर तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील, त्यासाठी त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे सबस्क्राईब बटनाच्या शेजारी जी, ती क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आता आम्ही जिजाचं हेअरकट करणार आहोत। जिजा एकदम शांत बसली होती, अजिबात चुळबुळ केली नाही, उलट ती झोपून गेली हेअरकट करताना, त्यामुळे तिचा व्यवस्थित असा हेअरकट केला गेला। आणि हा आहे आमच्या जिजाचा लूक, कसा वाटला हे मला नक्की कळवा। हेअरकट झाल्यानंतर आम्ही निघालो, पण आम्हाला खूप उशीर झाला आणि धो पाऊस पडत होता। पावसाचं काही व्हिडिओ करता आला नाही, कारण माझा मोबाईल खराब झाला आहे आणि पावसाचं जर पाणी पडलं असतं तर मोबाईलचं म्हणजे अवतारच बिघडलं असता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।